आज आम आदमी पार्टी नागपूरतर्फे 3 विषयांवर इथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे। माझ्यासोबत महाराष्ट्र राज्याचे सचिव श्री सोनू बाळोटी फटिंग आहेत, शहराचे उपाध्यक्ष अहमद जवाद सर आहेत, शहराचे महासचिव डॉक्टर अभय नागनवरे सर, संघटन मंत्री रोशन भाऊ डोंगरे, संगीताताई बाथो पण इथे उपस्थित आहेत। आम आदमी पार्टी नागपूर शहर आज 3 मुद्द्यांवर इथे प्रेस कॉन्फरन्स घेत आहे। त्यातला पहिला मुद्दा हे आहे की 2 दिवसाआधी जे सुरेश भट कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये स्टॅम्पेड झालं, जी भगदाड बसली आणि त्याच्यामध्ये 6 लोक गंभीर जखमी झाले आणि एका आईचा तिथे मृत्यू झाला, त्या संदर्भात आमची प्रेस कॉन्फरन्स आहे। त्यासोबत नगर भूमापट ऑफिस जे सिटी सर्व्हेचं ऑफिस आहे, तिथे जो वर्षानुवर्षापासून सुरू असलेला भ्रष्टाचार आहे त्याबद्दल आम्ही तिथे निवेदन दिलं होतं। त्या समोरच्या कारवाईबद्दल आमची ही प्रेस कॉन्फरन्स आहे। आणि सोबत जे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आहे MoMA, तिथे जे त्यांनी मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन हे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, जे पोस्ट ग्रॅज्युएशन लोकांसाठी जे स्कॉलरशिप भेटतात ते बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी आपण इथे आज प्रेस कॉन्फरन्स घेतो। मी माझ्या सहकारी रोशन भाऊ डोंगरे यांना म्हणेन की त्यांनी जे सुरेश भट सभागृह तिथे जे स्टॅम्पेड आणि जी भगदड बसली होती त्याबद्दल ते सविस्तर बोलतील, कारण ती आणि त्यांची टीम तिथे त्यावेळेला उपस्थित होती। रोशन भाऊ। सर्वांना नमस्कार। आपल्या समोर मागच्या 2 दिवसांमध्ये घटना घडलेली आहे, ते प्रत्येकी सर्व पेपरांमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण आपल्यासमोर आलेली आहे। विषय शासकीय योजनांवर आपल्या सर्वांना माहिती आहे, बांधकाम रोजगार किचन किट वाटपाची योजना होती आणि ही योजना प्रत्येकी 2 वेळी वाटली जात असते। परंतु यावेळेला लोकसभेचा इलेक्शन पाहून भाजप सरकार या विषयाला एक मुद्दा बनवून लोकांच्या लुभावण्याचं काम केलेलं आहे। सर्वांना एकाच ठिकाणी एकत्र करून सकाळी 10 वाजतापासून बोलवण्यात आलेलं आहे। पार्सलवरती त्याचा तिथे दुर्घटनाग्रस्त मृत्यू घडला आहे। सोबतच तिथे आमच्यासमोर अंतिम विषय तिथे प्रेग्नेंट बाई सुद्धा होती, त्यांना पण तिथे दुर्घटना झाली, त्यांना खूप आली। आणि हा विषय तिथे आमचे गिरीश ऑफिसर आहेत, त्यांना फोन आला होता की इथे अशी भांडण झाली, तुमचं एक आपला आंदोलन करा, काही लोकांना संबोधित करा सुद्धा तिथून लगेच करा। कोणीही उत्तरदायित्व पोलीस उत्तर देण्यासाठी उपस्थित नव्हते आणि आमची डिमांड होती की पोलीस प्रशासनाने आम्हाला सर्व गावांमध्ये जाऊ द्यावं आणि आमच्या प्रश्नाचे उत्तर दिलं पाहिजे की का तुम्ही हे सरकारी योजना आपल्या बॅनरच्या खाली आयोजित केली होती। हा भाजपचा कार्यक्रम होतं की सरकारी काम होतं, शासकीय योजना होतं, ते आम्हाला प्रश्न निर्माण झाला। आम्हाला कोणीच उत्तर दिलं नाही। तिथले PSI होते पाटील साहेब, कोटवाडी पोलीस PSI, त्यांना आम्ही विचारलं की आपण कार्यक्रमाची नियोजन का केली नाही, त्यांनी सुद्धा इथे आम्हाला या गोष्टीची माहिती नव्हती। हा एक म्हणजे लहान संख्येचा कार्यक्रम नव्हता, मोठ्या संख्येने इथे लोक उपस्थित होते आणि यांना नियोजन करताना माहिती नव्हता की एक म्हणजे भांडण होणार, ह्या सुद्धा गोष्टीची माहिती नव्हती। हे एकदम दुःखद गोष्ट आहे। आपल्या नियोजन करताना हे माहित नसणं आणि आपले जे पोलीस प्रशासन आहे यांना सुद्धा माहित नाही आहे, म्हणजे यापेक्षा जास्त दुर्गती काय बोलू आपण। आणि त्यामुळे तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झालेली आहे, प्रत्येक बोर्डवरती बॅनर, प्रत्येक गेटवरती मोठे होर्डिंग बॅनर आणि मोठा गेट लावला। म्हणजे मुख्यतः हा कार्यक्रम भाजप सरकारचा होता की सरकारी योजनाचा कार्यक्रम होता, हा एक प्रश्न निर्माण झाला। आम्ही लगेच आमची कोणत्याही गोष्टीवरती मान केलेली नाही, म्हणून आम्ही लगेच कोटवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तिथे परस्पर त्यांना विषय समजून सांगितलं, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आयोजकावरती आणि जे काही भाजपचे नेते होते ज्यांनी ते कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असे आम्ही त्या दिवशी 9 तारखेला त्यांना तक्रार नोंद केली। त्यांनी चौकशी केल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती उचित कारवाई करू असे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं। सोबतच
आमचे काही डिमांड्स होते त्यावेळेस सर, ते आमचे नागपूर आणि एक मुख्य कारण आहे की आम्ही तिथे पोलीस स्टेशन गेल्यानंतर काही तिथे जे त्या भानगडीमध्ये चेंगराचेंगरीमध्ये जे आणखी काही लोक कोणाचे चेन गेलेले आहेत, कोणाला आणखी काही इजा पोहोचलेली आहे, ते सर्व तिथे उपस्थित होते पोलीस स्टेशन मध्ये. त्यांचा नाव नंबर आमचा जवळ सर्व आम्ही घेतलेली आहे आणि सोबतच त्याच्या किती नुकसान झालं त्याची सर्व माहिती दिलेली आहे. हे सुद्धा आम्ही त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन भांडलो आणि त्यांना नाही मिळालं पाहिजे याची त्यांना काळजी करून दिलेलं आहे. यानंतरची आपली जी मागणी आहे की या विषयावरती जे गंभीर विषयावरती काय मागणी करू शकता आपण सरकारच्या माध्यमातून किंवा प्रशासनाला काय दोष दिला पाहिजे ते आमचे डॉक्टर नागपूर सर हे सर्व तुम्हाला सांगतील. नमस्कार, मी डॉक्टर अमेय नारायण. जसं रोशन डोंगरेजींनी सांगितलं की 9 तारखेला जो कॅम्पेन झाला म्हणजे जी भगदड होती त्याच्यात जे एक महिला 65 वर्षीय महिला मनु राजपूत यांचा मृत्यू झाला. तर सविस्तर तर यांनी सांगितलं, पण आमची डिमांड अशी आहे की त्या महिलेच्या परिवाराला जवळपास शासनाने किंवा जे आयोजक आहेत ज्यांनी हा सगळा प्रोग्राम आयोजित केला होता त्यांना मुआवजा दिला पाहिजे. जवळपास 1 करोडच्या जवळपास त्यांना मुआवजा दिलाच पाहिजे. आणि सेकंड, जे तिथं जखमी झाले जे लोक त्यांनी योग्य तो मुआवजा भेटला पाहिजे. आणि जसं आता रोशनजींनी सांगितलं की तिथे काही लोकांचे चेन काही वस्तू बोलल्यावर वस्तू तिथं त्या चेंगराचेंगरीत त्यांचं नुकसान झालं, त्याचीही दखल शासनाने घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे इमारत बांधकाम आणि जे बांधकाम कामगारचं जो मंडळ आहे ज्यांनी हा सगळा प्रोग्राम आयोजित केलेला होता, आता हा प्रोग्राम त्यांनी आयोजित केला. ऑफकोर्स मी सगळ्या वृत्तपत्रात वाचलं, जवळपास मोठे जितकेही वृत्तपत्र आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलं की भाजपद्वारा आयोजित हा जो प्रोग्राम होता. आता जर भाजपद्वारा हा प्रोग्राम आयोजित होता तर त्याची जिम्मेदारी भाजपने घेतली पाहिजे. आणि 8 तारखेला आपल्या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री मंत्री त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याचं उद्घाटन केलं त्या प्रोग्रामचं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ही जी घटना आहे ती घडली आहे. तर जे पीडित लोक आहेत त्यांना जो मुआवजा आहे तो भेटायलाच पाहिजे. सेकंडली, आम आदमी पार्टीची मुख्य मागणी आहे आणि जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही रीतसर पद्धतीने आधी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊ, प्रेसिडेंटला निवेदन देऊ आणि जर त्याच्यावर जर काही कारवाई नाही झाली तर मग आम्ही पुढे तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही देतोय. मराठी टीव्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित पाहण्याकरता आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरसुद्धा करा. आपले व्हिडिओ जर दाखवायचे असतील या मग तुमच्या परिसरामध्ये तुमच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही बातमी दाखवू, टॉप टू बॉटम, स्टार्ट टू एंड. धन्यवाद.